खोपोलीतील माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्या आत्महत्येने खोपोली शहर हादरले. शहरात शोककळा. राजकारणात यश अपयश पाहिलेला, व्यवसायात चढ उतार अनुभवलेला माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे तरुण नेता अमोल जाधव यांनी बुधवारी घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेने संपूर्ण खोपोलीकरांना मोठा धक्का बसला आहे. अमोल जाधव यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेने संपूर्ण खोपोलीकरांना मोठा धक्का बसला आहे. अमोल जाधव यांच्या कुटुंबाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील तुकाराम जाधव नगरसेवक होते. खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अमोल यांच्या पत्नी रुपाली जाधव या देखील नगरसेविका होत्या. मागील 5 वर्ष अमोल जाधव स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. नगरसेवक ते उपनगराध्यक्ष पद आपल्या घरात भूषवल्याने आता नगराध्यक्ष व्हायचे असे अमोल जाधव अनेकांना बोलून दाखवत होते. गेली काही महिने त्यांनी तशी तयारीही सुरू केली होती. शहरातील सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्ये अमोल जाधव यांचा सक्रिय सहभाग असायचा. सर्वांशी स्नेहाचे संबंध त्यांनी निर्माण केले होते. अशातच अमोल जाधव यांनी टोकाचा निर्णय घेत बुधवारी आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांना आणलेल्या मोहिते हॉस्पिटलमध्ये सर्व राजकीय पुढारी, नगरसेवक आणि समर्थकांनी धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये पत्नी, वडील आणि भावांचा हंबरडा ऐकून सर्वजण सुन्न झाले होते. माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, डॉ. सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, रमेश जाधव, मंगेश दळवी, मनेश यादव, सेनेचे शहरप्रमुख संदीप पाटील, माजी नगरसेवक राजू गायकवाड, हरीश काळे, तात्या रिठे यांनी कुटुंबाला धीर देत मदत कार्य केले. दिवसभर शहरात तणावपूर्ण वातावरण होते. सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी माजी आमदार सुरेश लाड, आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे, माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, संतोष जंगम, संदीप पाटील, मनोहर थोरवे यांच्यासह सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह अमोल जाधव यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतत हसतमुख असणाऱ्या अमोल जाधव यांना आत्महत्या करण्याचा निर्णय का घ्यावा लागला? यामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे याचा सखोल तपास करून अमोल जाधव यांच्यासारख्या तरुणांचा जीव घेणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य खोपोलीकरांकडून केली जात आहे. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले असून लवकरच सत्य बाहेर येईल असा विश्वास सर्वांना आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खोपोली.